हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आहे 22 जानेवारी। आज राम प्राणप्रतिष्ठा समारंभ आहे, तर तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि सकाळपासून आता आपली जी काही कामं चालूच आहेत, तर आता इथे देवघर आधी म्हटलं पहिल्यांदा आधी स्वच्छ करून घेते आणि त्याच्यानंतरच म्हटलं देवपूजा करायला घेऊया। तर आज दिवाळी आपली साजरी करायची आहे, त्याच्यामुळे सगळं घर आपलं स्वच्छानं होणं तेवढंच गरजेचं आहे। तर घराची स्वच्छता मी आधीच करून ठेवलेलीच होती, कारण की आम्हाला काही वेळ नसणार होता आणि मी आधीचे व्लॉगमध्ये पण मी बोलले होते की सॅटर्डे संडे आम्ही गावी असणार, त्याच्यामुळे काय मग म्हटलं की आधीच सगळी साफसफाई केलेली बरी। आणि आज ना आमच्या गोल्डनने आधी बाबा सकाळी उठून आंघोळ केलेली आहे। खरं तर थंडी पडते, पण आज मात्र त्याला आंघोळ पहिल्यांदा आधी त्याला घातलेली आहे आणि मस्त अगदी आंघोळ करून मस्त अगदी हिरोसारखा बसलेला आहे वाट बघत। त्याला माहिती नाही आहे की काय आहे आज ते, पण त्याला प्रश्न पडला आहे की आज सगळी आवरावर चालू आहे तर की काय आहे ते। तर आज खरं तर सकाळी म्हणजे रेग्युलर जे रुटीन होतं ते झालेलं आहे, पण काय झालं की आदल्या दिवशी रविवारी आम्ही लवकरच आलो होतो। मला वाटतं म्हणजे आम्ही जेवून लवकरच आलेलो होतो घरी। मला वाटतं 9-9:30 वाजले असणार आहेत त्यावेळी। तर त्यावेळी आम्ही घरी आलो आणि ह्यांची मॅच होती साहेबांची आमच्या, ती काहीतरी रात्री होती 10च्या मानाने का 11च्या मानाने असं काहीतरी, त्याच्यामुळे तो मॅचला जायचा होतं म्हणून मग आम्ही लवकरच आलो होतो मग जेवून तिकडून। आणि मला बोलला की 11:30पर्यंत 12 वाजेपर्यंत तरी मी येईन तिकडून मॅच झाली की। तर मग नंतर मग मला मेसेज करून बोलला की नाही आम्हाला वेळ होणार आहे, तू झोप म्हणून। मग मी काय झोपलेच, मी जास्त काय थांबले नाही, जागे राहिले नव्हते, कारण की म्हटलं मला दुसऱ्या दिवशी उठायचं आहे आणि बरीच कामं असणार आहे, त्याच्यामुळे मी झोपले होते। आणि मला वाटतं हा 2 वाजता काहीतरी घरी आला। त्याच्यानंतर परत त्यांची मॅच होती, फायनल मॅच होती त्यांची, त्याच्यामुळे मग परत त्याला 5:30 वाजता इथून परत जायचं होतं मॅचला। त्याच्यामुळे कसं त्याला मध्ये जो थोडा वेळ होता तो झोपायला भेटला तेवढाच। त्याच्यानंतर परत 5:30 वाजता उठला आणि परत मॅचला गेला। तर त्याच्यामुळे थोडंसं झोप वगैरे अपूर्ण झाली होती, पण त्याच्यामुळे मला असं वाटलेलं की आता काय होतंय काय माहिती, कामं आवरणार आहेत की नाही काय समजत नव्हतं। पण मग काय आवरलेली आहेत, नाश्ता वगैरे झाला। आता इकडे सगळीकडे मी रांगोळी वगैरे काढली आणि तो काय आल्यावरती म्हणजे मॅचवरून आला त्याच्यानंतर काही झोपला नाही, बोलला की झोपलो तर मग परत मग उठायला होणार नाही, मग आपली कामं तशीच राहणार। त्याच्यामुळे मग आम्ही आमची उठलो लवकर आणि मग काय कामालाच लागलो सगळी। देवपूजा वगैरे सगळं करेपर्यंत वेळ हा झाला आणि आता दुपारचे काहीतरी मला वाटतं 12 वाजून गेले असणार आहेत आणि मी पूजेचं लाईव्ह चालू होतं, तर म्हटलं ते बघूया आपण। बाहेर काही जाणं शक्य नाही आहे सगळीकडे, आमच्या गावी पण प्रोग्राम होता तिकडे, पण तिकडे काय जाणं तेवढं शक्य नव्हतं, त्याच्यामुळे म्हटलं की आपण आपलं घरात बसून तरी निदान पाहूया। तर ते पाहिलं, त्याच्यानंतर दिवसभर असाच वेळ गेला आणि गावावरून आलं की बरीच इथे कामं असतात, पसारा वगैरे पण बराच असतो, ते सगळे आवरेपर्यंत कधी संध्याकाळ झाली ही समजलं पण नाही। आणि आता म्हटलं दिवे लावायचे आहेत, तर म्हटलं सगळ्या पंत्या वगैरे मी आधीच सगळं काढून ठेवलेलंच होतं। लायटिंग वगैरे पण सगळी आदली म्हणजे गावी जाण्याच्या आधीच सगळं लायटिंग वगैरे करून ठेवलेली, कारण की म्हटलं आल्यावरती काय आपल्याला वेळ भेटणार नाही। आणि स्वीट खरं तर बनवायचं होतं, पण काय तेवढं वेळ नाही जमलंच नाही तेवढं हे करायला, त्याच्यामुळे मग जिलेबी आहेत आणलेली। म्हटलं काय रात्री म्हटलं मी करेन काहीतरी, आत्ता तर म्हटलं वेळ नव्हता, त्याच्यामुळे म्हटलं की राहू दे। आता इकडे रामरक्षा लावलेले आहे TV वरती आणि म्हटलं आता दिवे आपण लावूया सगळीकडे, मस्त दिवाळी अगदी साजरी करूया आणि खरंच छान वाटतं। तर अशी सगळी आमची तयारी होती सुरू झालेली सकाळपासूनची। ते दिवसभर फक्त मी दुपारी म्हटलं की लाईव्ह बघायचंच, कारण की तो एक सोहळा जो असतो तो पाहणं किंवा ते एक वेगळंच असणार आहे, त्याच्यामुळे म्हटलं ते पाहूया। म्हणून मग दुपारचा जो वेळ होता तो मी त्यात हे केला, म्हटलं जरा शांत बसून म्हटलं ते बघूया, कारण की म्हटलं इतर कामंही नेहमीची आपली असणारच आहेत म्हणा, पण म्हटलं ते जरा म्हटलं बघते आणि नंतर मग बाकीच्या कामांना म्हटलं लागूया। तर ते आधी बघितलं, ते सगळं पूजा वगैरे सगळं त्यांचं झालं, त्याच्यानंतर मग माझ्या कामांना लागले। काही व्हिडिओ होते शूट करायचे, ते म्हटलं करायचे आहेत, तर म्हटलं ते पण करून घेऊया। आणि आज आमचा गोल्डन तर त्याला कळतच नव्हतं काय चाललं आहे, कळत नाही आहे। तो म्हणणार आहे की आधी दिवाळी सेलिब्रेशन झालं आणि आता परत दिवाळी कशी काही साजरी करतायत, तर तो सारखा त्याला बघायचं होतं सगळं, तर तो सारखा बाजूला असा फिरतच आहे।
तर आता इकडे सगळ्या पंत्या मी रेडी करते. पंत्यामध्ये तेल घातलेलं आहे. आता हे सगळे ज्या वाती आहेत त्या म्हटलं ठेवूया आणि नंतर मग काय संध्याकाळ झाली का म्हटलं आपल्याला लावता येतील पटकन. आणि रांगोळी वगैरे ना बाहेर काढलेली आहे, त्याच्यामुळे गोल्डनला बाहेर पाठवण्याची परवानगी मी दिलेली नाही आहे अजून. त्याच्यामुळे तो जरा हे झाला आहे, म्हणजे त्याला सकाळी पण मी बांधून ठेवलं होतं कारण की तो सगळी रांगोळी खराब करेल. आणि मी एवढ्या वेळेने मेहनतीने रांगोळी काढली ती म्हटलं माझी खराब झाली का मग मला आवडत नाही ते, मला खरंच खूप राग येतो. त्याच्यामुळे म्हटलं की त्याला बांधून ठेवायचं आहे आजचा दिवस, तरी म्हटलं शांत राहा. तर आता माझं जेवण वगैरे पण आहे करायचं. दुपारचं थोडंसं आहे जेवण उरलेलं, पण भाजी वगैरे सगळं बनवायचं आहे अजून. तर आता दिवे लागण्याची वेळ झालेली आहे, तर म्हटलं सगळीकडे आता दिवे लावून घेऊया. बाहेर रांगोळी आहे, तिथे एक मोठी रांगोळी काढली, तर तिथे एक दिवा लावला आहे. आणि इकडे आता म्हटलं मेन डोअरच्या इथे लावूया, तुळशीजवळ वगैरे किंवा आपली बाल्कनी आहे तिथे म्हटलं लावूया. छान वाटतं दिवे लागले ना सगळीकडे की खरंच खूप छान वाटतं. आणि आमच्या आहोंना काही वेळच नसतो, तो काय त्याचं ऑफिस अजून काय ना काहीतरी असतं चालू, त्याच्यामुळे त्याला काही वेळ नसतं. तर त्याच्यामुळे मलाच हे सगळं एकटीलाच करावं लागतं सगळी तयारी. आणि मला ह्या गोष्टी खूप आवडतात करायला, त्याच्यामुळे मग मी करते आणि मला ते आवड पण आहेत म्हणा. तर त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे, हा काय त्याला काही वेळ नसतो, म्हटलं आपण आपली दिवाळी साजरी करायची म्हटलं. तर आता इथे देवाच्या इथे पण दिवे लागलेले आहेत. आणि आता बाहेरचं मी तुम्हाला दाखवते. हे सगळे असे दिवे लागलेले आहेत आणि इकडे अशी लायटिंग केली आहे, एकच अशी एक माळ जी आहेत लावलेली होती आणि आकाशकंदील लावला आहे. आणि इकडे असे दिवे ठेवलेले आहेत. तर आपली अशी दिवाळी आम्ही साजरी केलेली आहे घरच्या घरी, बाहेर काय कुठे जाता नाही आलं कारण की आमच्या आहोंनाच वेळ नसतो आणि त्याच्यामुळे काय ॲडजस्ट नाही होत. आणि ही दोघं पण असतात, त्याच्यामुळे काय बाहेर जाणं शक्य नाही होत. त्याच्यामुळे बाहेर काय कुठे गेलो नाही, म्हटलं घरातच म्हटलं आपली दिवाळी साजरी करूया. तर आता इकडे मी तुम्हाला बोलले होते की मी स्वीट काय बनवलं नव्हतं दुपारी कारण की वेळच नाही, जमलंच नाही, ॲडजस्टच नाही झालं तेवढा वेळ. आणि दमल्यासारखं पण झालं होतं माझं, त्याच्यामुळे म्हटलं की नाही जमणार, म्हटलं रात्री बनवते. तर इकडे आता शेवयांची मी खीर बनवलेली आहे एकीकडे आणि दुसरीकडे आता केळी होती, तर त्याचं म्हटलं शिकरणच बनवते कारण की ती जास्त आता पिकायला आलेली होती, त्याच्यामुळे म्हटलं की ते शिकरणच बनवूया, असंच आता कोण खाणार पण नाही. तर एकीकडे शिकरण पण बनवते, एकीकडे खीर पण चालू आहे. गोल्डनला भूक लागली आहे, त्याच्यामुळे त्याच्या येरझाऱ्या होत्या, तर त्याला मी सांगत होते की जरा थांब, फक्त म्हटलं ही खीर बनवून होऊन देत, मी म्हटलं देवाला नैवेद्य दाखवते आणि त्याच्यानंतर म्हटलं तुला तुझं काय ते बघते. कारण की त्याचं नॉनव्हेजचं होतं आणि मला नॉनव्हेजमध्ये आत्ता हात घालायचा नव्हता खरं तर, म्हणून मी म्हटलं की आधी देवाला नैवेद्य दाखवते आणि नंतर म्हटलं तुला देणार आहे, म्हटलं तुझं चिकन आहे ते तुला देणार आहे, पण म्हटलं जरा थोडा वेळ थांब म्हणून. फूड त्याला भरवलं आहे थोडंसं, तरी पण मग त्याला आणखी भूक लागली होती. आणि कसं गावी गेलेला ना त्या इतका फिरला आहे की तो जेवायला कमी झाला आहे, म्हणजे तिकडे जेवलाच नव्हता वारसा तो, आणि फक्त फिरायचं एवढंच फक्त त्याच्या डोक्यात होतं, बाकी काही नाही, त्याला खाण्यापिण्याचं काही पडलेलं नव्हतं तिकडे. त्याच्यामुळे आत्ता त्याला आता आठवण झाली आहे, भूक लागली आहे आपल्याला वगैरे. दुपारी पण तो तेवढा जेवला नाही आहे, थोडासा जेवला दुपारी, म्हणजे ना दिवसभर त्याने दोघांनी आराम केलेला आहे, पूर्ण झोप पूर्ण केली आहे, म्हणजे इतकी फिरले आहेत ना. गोल्डन तर खूपच फिरला, त्याच्यामुळे तो खूप दमलेला होता ना, त्याच्यामुळे त्याने आरामच केला. आणि त्याच्यामुळे आत्ता त्याला भूक लागली आहे कारण की दुपारी पण तो एवढा काय फारसा जेवला नाही, थोडासा जेवल्यावर का झाला, बाकी नंतर काही त्याने खाल्लं नव्हतं. त्याच्यामुळे आता त्याच्या एरझाऱ्या इतक्या होत्या ना की मग मी पटापट माझं सगळं आवरत होते, म्हटलं जरा थांब, मी सगळं पटापट आवरते आणि म्हटलं तुला म्हटलं पहिलं देईन म्हटलं. तर आता इकडे एकीकडे आपली खीर होते आणि एकीकडे आता इकडे केळी मी कट करायला घेतलेली आहेत. तर हे स्वीट बनवून झालं की त्याच्यानंतर भाजी बनवायची. भाजीला मला प्रश्न पडलेला की कोणती भाजी बनवू. खरं तर ना गावावरून फणसाची जी कुयरी होती ती आणलेली होती, ती मला भाजी खरं तर खूप आवडते आणि ती खायची इच्छा होत होती आज, पण म्हटलं की त्याला वेळ लागणार की ते वरचं सगळं साफ करावं लागतात, ते साफ काय केलेलं नव्हतं, त्याच्यामुळे म्हटलं की आता ते राहू दे. म्हटलं आता दुसरं, म्हटलं आता काय भाजी बनवू प्रश्न पडलेला. वांगी होती तर म्हटलं वांगी, म्हटलं आता नको आहेत म्हटलं. मग म्हटलं मेथीकडे लक्ष गेलं, तर म्हटलं मेथी आहे तर म्हटलं मेथीचीच भाजी बनवते. तर मेथीची भाजी बनवणार आहे. आणि केळी पण होती, केळी पण भाजीसाठी आणलेली होती. तर म्हटलं भाजी केळीची तेवढी म्हणजे खातो आम्ही आवडीने, पण तेवढी अशी म्हणजे म्हटलं आता नको, म्हटलं काहीतरी म्हटलं तिखट मिखट पण काहीतरी पाहिजे, म्हणून म्हटलं की केळीची म्हटलं कापं बनवते. तर इकडे आपली
आपली मेथीची भाजी झालेली आहे आणि इकडे केळीची कापं होत आहेत. थोडंसं तेल जरा जास्तच पटकन पडलं आहे, पण ठीक आहे. तर असं कधी कधी गडबडीत होतं. तर बाकी काय दुपारी वरण होतं आणि इकडे शेवयाची खीर आहे. ती आधी नैवेद्य आधी पहिल्यांदा देवाला दाखवलेला आहे. आणि इकडे आपलं शिखरण पण रेडी आहे. तर आता जेवण सगळं रेडी आहे आणि अहोनाच भूक लागलेली आहे जोरदार. त्याच्यामुळे मग त्याचं चालूच होतं की चल पटकन जेवण बनव आणि आपण जेवायला घेऊया. तर म्हणून म्हटलं आता जेवण म्हटलं घेऊया. त्याच्यामुळे तुमच्याशी काही बोलता वगैरे आलेलं नाही आहे. इकडे सगळं जेवण आम्ही घेतलेलं आहे. जिलेबी वगैरे सगळं स्वीट आहे, भाजी आहे, वरण आहे, भात आहे. तर असं सगळं आहे. आणि सकाळी आंबोळी होती केलेली, ती काय मी दाखवली नाही तुम्हाला, तर ती पण होती. तर आता असं आमचं जेवण आहे आजचं. तर चला आम्ही जेवतो आता आणि आजचा हा ब्लॉग आता इथे सेंड करते. आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.